पूर्ण भारतभर नाही तर पूर्ण जगभर याची चर्चा झाली. कोकण म्हटलं की काय आठवतं? फणस किंग म्हणजे जॅकफ्रूट किंग नावानं तो ओळखला जातो. पवार साहेबांचं याच्या मागचं शेतीमधलं जे विजन आहे ते ह्याच्या माध्यमातून दिसून येतं. स्वतःच्या घरच्या कार्यक्रमात एवढी मोठी संधी देणं म्हणजे खरंच त्यासाठी माणूस शरद पवारच असावं लागतं. ते भारतातले पहिले शेतकरी आहेत ज्याने फणसाची कमर्शियल पद्धतीने लागवड सुरुवात केली. लोक अक्षरशः त्यांना वेड्यात काढायची की अरे बघ कशाला फणस लावत. माझ्याकडे फणसाचे म्हटलं जगभरातले 128 पैकी 88 प्रकारच्या व्हरायटीज आहेत. महाराष्ट्रातले फक्त गावात फणसाचं झाड आहे. त्याच्यापासून काय काय बाय प्रोडक्ट्स करता येतात. फणस म्हटलं की आपल्याला फळ फक्त डोक्यात येतं, पण जगामध्ये फणसाला सुपर फूड म्हटलं जातं. शरद पवार यांची तो संबंध कसे आले? पवार साहेबांना पण ती गोष्ट एवढी आवडली होती आणि म्हणूनच त्यांना वाटलं असावं की हे एवढं इनोव्हेशन एवढं हाय लेवलला गेलेलं आहे तर ते आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांसमोर ते सांगितलं पाहिजे. इट इज अ गिफ्ट टू द प्राईम मिनिस्टर फ्रॉम द फार्मर्स ऑफ महाराष्ट्र. तरुणांना शेतीकडं एक व्यवसाय म्हणून कसं बघायला पाहिजे? टेक्नॉलॉजीशी फ्रेंडशिप करायचे दिवस आले ऍटलिस्ट इन ऍग्रिकल्चर. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, नेहमीप्रमाणे आजचा हा व्हिडिओ सुद्धा वेगळा आहे आणि खूपच वेगळा आहे. खरं तर तुम्हाला कोकण माहितीये. आता कोकण कोणाला माहित नाही. कोकण म्हटलं की काय आठवतं? समुद्र आणि हापूस आंबा. पण त्याच्या पलीकडेही कोकण आहे. त्याच्या पलीकडेही कोकणची ओळख आहे. तिथली अनेक फळं आहेत. कुठली फळं तुम्हाला आठवतात? कोकणचा रानमेवा आठवतो. आणखी एक फळ आहे, काजूही आठवतो, पण आणखी एक फळ आहे फणस. कोकणातलं फणस फेमस आहे आणि याच फणसाला जागतिक बाजारपेठ मिळावी म्हणून एक तरुण धडपडतो आणि फणस किंग म्हणजे जॅकफ्रूट किंग नावानं तो ओळखला जातो. महाराष्ट्राचा जॅकफ्रूट किंग. आणि विशेष म्हणजे माहितीये का, हा तरुण नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटला होता. आपल्या महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ती भेट घडवून आणली आणि त्या दिवशी हा जॅकफ्रूट किंग कोण आहे, ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणारा हा तरुण मराठी तरुण कोण आहे म्हणून तो त्या दिवशी दिवसभर ट्रेंडिंगला. तोच मिथिलेश देसाई माझ्यासोबत आहे. मिथिलेश, मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. तुम्हाला खूप खूप नमस्कार. म्हणजे खरं तर जॅकफ्रूट किंग म्हणून ओळख आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं त्या दिवशी खूप शोध घेत होता महाराष्ट्र की हा जॅकफ्रूट किंग, हा मराठी तरुण कोण आहे जो पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलतोय. काहीतरी शरद पवारांनी ती भेट घडवून आणली आणि हा त्यांना काहीतरी सांगतोय. मोदी खूप प्रचंड म्हणजे अतिशय म्हणजे मनापासून ते ऐकतायत. इतकं ऐकणारे मोदींना हा तरुण नेमका कोण आहे, नेमकी काय भेट झाली होती, कशामुळे भेट झाली होती, हे खरं तर महाराष्ट्राला समजून घ्यायला हवं. येस, साधारण एक 5-6 दिवस झाले या भेटीला. दिल्लीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या घरी रेवती यांच्या रिसेप्शन मध्ये ही भेट झाली होती. आणि मुळात तुम्ही बघाल की म्हणजे ह्या भेटीचं म्हणजे पवार साहेबांचं ह्याच्या मागचं शेतीमधलं जे विजन आहे ते ह्याच्या माध्यमातून दिसून येतं. म्हणजे त्यांना एक लोक राजकारणी एका सिंगल डोमेन मध्ये पाहतात, पण एक यंग मुलगा फणसासारख्या दुर्लक्षित पिकामध्ये गेले 6-7 वर्षापासून काम करतोय. तसं आम्ही बऱ्याच वर्षापासून काम करतो, पण साहेब तरी गेले 6-7 वर्षापासून पाहतायत आणि त्यांना त्याचे खूप युनिकनेस आहे की म्हणजे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फळबाग योजना ही त्यांनीच आणली होती आणि त्याच्या माध्यमातून हे सगळे काजू, आंबा, फणस आणि ह्या सगळी पिकं दिसतात. त्यात म्हणजे तेव्हा फणस नव्हतं कमर्शियल क्रॉप. तर मग त्यांना असं वाटलं की हे जे ओव्हरऑल एवढे वर्ष काम केलेलं आहे, म्हणजे वडील एवढे वर्षापासून काम करतायत, त्या आदरणीय पंतप्रधान महोदयांसमोर ते सगळे त्याचे प्रोडक्ट्स, बाय प्रोडक्ट्स आणि ते सगळ्या गोष्टी प्रेझेंट करायला संधी मिळाली होती. आणि स्वतःच्या घरच्या कार्यक्रमात एवढी मोठी संधी देणं म्हणजे खरंच त्यासाठी माणूस शरद पवारच असावं लागतं असं मला वाटतं आणि त्यांनी मला संधी दिली. आणि मुळात ही भेट एक जसं तुम्ही म्हणालात थोड्या वेळापूर्वी की पूर्ण भारतभर नाही तर पूर्ण जगभर याची चर्चा झाली. कारण की गेले 6-7 दिवसामध्ये मला फक्तच महाराष्ट्र किंवा बाहेरच्या इतर राज्यांमधून नसून देखील US, UK, न्यूझीलंड, गल्फ, आफ्रिका इकडून फोन, मेसेज, ईमेल, लिंक्डइन वर मेसेज असे पूर्ण जगभरातनं त्याची दखल घेतली गेली. आणि मुळात एवढे वर्षापासून आम्ही जे काम करत आहोत त्याचे खरंच नाव रूपाला आणि जगभर गोष्ट पोहोचली. आणि ओव्हरऑल ती भेट म्हणजे व्हिडिओ तर 1-1.5 मिनिट. मोदींना काय सांगितलं नेमकं त्या दिवशी? ओव्हरऑल ही भेट किती मिनिटं ती संवाद होती? ओव्हरऑल ही भेट 1-1.5 मिनिटाची व्हिडिओ मध्ये दिसते, पण तशी एक साधारण 12-13 मिनिटाची ही भेट होती. आणि जेव्हा पंतप्रधान महोदय जेव्हा तिथं आले
तेव्हा पहिले त्यांची एसपीजी खूप म्हणजे हाय लेवल सिक्युरिटी आहे, तर त्यांनी ऑलरेडी थोडं आम्हाला साईडला गेलं होतं आणि साहेबांना ती भेट घडवून आणायचीच होती. तर मग जेव्हा एसपीजीने साईडला गेलं होतं पण ती सोडत नव्हते, मग साहेबांनी अगोदर 2-3 मिनिटं स्वतः हे फंड्साचं काय आम्ही काम करतो की कोणाला भेटवणार याचे त्यांनी स्वतः ब्रीफ दिलं, जेणेकरून त्यांना इंटरेस्ट खूप डेव्हलप झाला. आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहत असाल स्वतः पवार साहेब बोलवतायत. नंतर मग त्यांनी मोदीने सांगितलं आणि तेव्हा जेव्हा एसपीजीने अलाउड केलं तेव्हा मग मी त्यांना येऊन भेटलो आणि मग त्यांनी पहिलं साहेबांनी ब्रीफ दिल्यामुळे त्यांचा इंटरेस्ट ऑलरेडी जनरेट झाला होता त्याच्यामध्ये. आणि मग त्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारला की आप कहाँ से हो, आप क्या करते हो, कितने सालों से कर रहे हो, आपका एज्युकेशन क्या हुआ है. मग मी त्यांना हळूहळू टप्प्याटप्प्याने सांगायला लागलो की बाबा मी रत्नागिरीचा आहे, महाराष्ट्रातला फार्मर आहे आणि मी स्वतः ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठातनं. आणि फणसासारख्या दुर्लक्षित पिकामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये काम करतात. म्हणजे माझे वडील गेले साधारण 30-35 वर्षापासून करतायत, मी गेले 10-11 वर्षापासून त्याच्यामध्ये काम करतोय. म्हणजे ह्या भेटीमुळे ते नाव रूपाला खूप मोठ्या प्रमाणावर आलं. पण ऑलरेडी ह्याच्या मागे खूप वर्षाचे म्हणजे थोडक्यात माझ्या वडिलांची तपश्चर्या आणि त्यांचं खूप त्याच्या मागे योगदान आहे. म्हणजे कारण की ते भारतातले पहिले शेतकरी आहेत ज्यांनी फणसाची कमर्शियल पद्धतीने लागवड सुरुवात केली. म्हणजे ह्याच्यापूर्वी तुम्हाला जी झाडं दिसतात ती अशी कोणी लावलेली नाहीत, कोणीतरी फणस खाल्ला त्याची बी फेकलं आणि त्याचं झाड झालं आणि ते मोठं होत गेलं. पण कमर्शियल पद्धतीने भारतासमोर ठेवणारा माणूस म्हणजे माझे वडील आहेत. आणि मग तीच लेगसी किंवा तेच काम आपण एक ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट किंवा मी युपीएससी ऍस्पायरंट होतो, तर ते युपीएससीचं नॉलेज त्याच्यामध्ये कसं म्हणजे मी जरी काय म्हणतात ते युपीएससीचा अभ्यास सोडला असला तरी त्याचा नॉलेजचा माझ्या राहुरी कृषी विद्यापीठाचे संस्कार हे आज देखील मला ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये बोलण्यामध्ये ते ग्लोबल एक्सपोजर येण्यामध्ये फायदा होतो. आणि मग त्यांना मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मग माझ्याकडे फणसाचे म्हटलं जगभरातल्या 128 पैकी 88 प्रकारच्या व्हरायटीज आहेत. मग त्यांनी विचारलं 88 व्हरायटीज म्हणजे कशा असतात नक्की. मग त्या आपण फणस फक्त पिवळ्या कलरमध्ये बघितला असेल, माझ्याकडे लाल कलर आहे, भगवा कलर आहे, वर्षातनं 2 वेळा येणार आहे, 2 किलोच्या वजनापासून अगदी 50 किलो पर्यंतच्या फणसाच्या व्हरायटीज आहेत. मग त्यांना त्याच्याबद्दल कुतूहल वाटलं. मग त्यांनी अजून विचारलं की भारतामध्ये इकॉनॉमी बद्दल तुम्ही थोडं सांगा. तर मी त्यांना तेच बोललो की व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया हे छोटे देश पूर्ण जगभर जॅकफ्रूट आणि जॅकफ्रूटचे बाय प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करतात. पण फणस हे मूळ पीक भारतातलं आहे आणि इकडून हे म्यानमार, बर्मा मार्गे तिकडे त्या देशांमध्ये गेलं. त्यांनी त्याच्यावर ती इकोसिस्टीम डेव्हलप केली आणि जगभर ते प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट करतात. पण भारतामध्ये 85 ते 90% देशामध्ये जॅकफ्रूट आहे. म्हणजे त्यांना पंतप्रधान महोदयांना त्याचं देखील फार कुतूहल वाटलं की खरंच एवढ्या भागावर फणस आहे का. कारण की जेव्हा मी पूर्ण देशभर फिरलो गेले कित्येक वर्षामध्ये, तर ज्या राज्यांमध्ये बर्फ पडतो 4-5 राज्य ती सोडली तर सगळीकडे जॅकफ्रूट आहे. साऊथ इंडियात आहे, नॉर्थ इंडियात आहे, नॉर्थ ईस्ट मध्ये आहे, ईस्ट मध्ये आहे, वेस्ट मध्ये, अगदी पंजाब, राजस्थान ह्या भागांमध्ये पण फणसाची जुनी झाडं आहेत. ह्याचा अर्थ काय की तिकडचं प्लांटेशन होऊ शकतं. ह्याचा अर्थ काय की ते मोठा म्हणजे एवढं एक पर्टिक्युलर क्रॉप पूर्ण देशामध्ये एवढ्या मोठ्या स्पॅनवर असेल असं कुठलं फळझाड नाही. तुम्ही बघा फळझाड कशी आहेत, काय म्हणतात ते क्लायमेट स्पेसिफिक आहेत. म्हणजे हापूस आंबा म्हटलं तर आमच्या कोकणातच, आता केशर आंबा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात त्याचं वाढायला लागलं. डाळिंबाला पर्टिक्युलर भाग लागतो. द्राक्ष म्हटलं की आपण नाशिक म्हणतो, द्राक्ष काय कोकणात येऊ शकत नाही. पण फणसाचं तसं लिमिटेशन नाहीये, कुठेही येतं. म्हणजे तुम्ही बघा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात फणसाचं झाड आहे. ही सगळी इकॉनॉमी समजून घेतल्यानंतर पंतप्रधानांनी काही शब्द दिलाय परत भेटीचा किंवा याच्या संदर्भात काही. मी त्यांना बरेचशा ज्या गोष्टी सांगितल्या त्याला त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी मला पुढचा प्रश्न असा विचारला की ह्याच्यापासून काय काय बाय प्रोडक्ट्स करता येतात, की तुम्ही हे काय काय आणलेत मला दाखवायला. तर मग त्यांना एक एक दाखवायला सुरुवात केली. मी फणस म्हटलं की आपल्याला फळ फक्त डोक्यात येतं, पण जगामध्ये फणसाला सुपर फूड म्हटलं जातं, त्याला अन्न म्हणून बघितलं जातं. म्हणजे 72 साली जेव्हा देशामध्ये दुष्काळ पडला त्या किनारपट्टीच्या राज्यातली लोक फणस खाऊन जगलेत. आणि तीच गोष्ट 2020-21 मध्ये श्रीलंकामध्ये रेप्लिकेट झाली, श्रीलंका देशामध्ये. तर तिथे पण बीबीसीने खूप सुंदर रिपोर्ट केला त्याच्यावर की 2 वर्ष ग्रामीण म्हणजे रुरल प्लेसेस मधले शेतकरी आणि लोक हे फणस खाऊन जगलेत. म्हणजे त्याचं म्हणून ग्लोबल फूड हंगर इंडेक्स मध्ये प्रॉमिनंटली डिनोटेड क्रॉप आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी पंतप्रधान महोदयाने सांगितल्या. आणि मग त्यांनी विचारले बाय प्रोडक्ट्स काय काय. तर ती कच्च्या गऱ्यांची पावडर, आता ही कच्च्या गऱ्यांची पावडर ही जगभर टाईप 2 ऑफ डायबिटीस साठी प्रूव्ह झालेली आहे. तर मग त्यांनी ती पावडर बघितली, ते आपलं जॅकफ्रूट किंग ब्रँडिंगचं होतं. दुसरं मग आटूळ म्हणजे बी असते ती फेकून देतो किंवा फक्त उकडून भाजून खातात ग्रामीण भागामध्ये, पण ते कधीच प्रीमियम प्रॉडक्ट झालं नाही. पण इट इज अ नॅचरल सोर्स ऑफ प्रोटीन. ते मला त्यांना सांगण्याची संधी मिळाली. परत चिप्स, राईप जॅकफ्रूटच्या चिप्स मी त्यांना दिल्या. आणि सर्वात आकर्षणाचा भाग ठरला होता म्हणजे ती जी बॅग होती किंवा ते पासपोर्ट होल्डर मी त्यांना जो दिला, तर तो फणसाच्या सालीपासून बनला होता, फणसाच्या वेस्ट पासून.
म्हणजे पवार साहेबांना पण ती गोष्ट एवढी आवडली होती आणि म्हणूनच त्यांना वाटलं असावं की हे एवढं इनोव्हेशन एवढं हाय लेवलला गेलेलं आहे तर ते आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांसमोर ते सांगितलं पाहिजे. आणि त्याला आम्ही टेक्नॉलॉजीचं पण त्याच्याला जोड दिली की त्याच्यामध्ये एक NFC ची चिप होती त्या बॅगमध्ये, तुम्ही बघितलं असेल त्यात, मी मोबाईल असा टॅप केला तर त्याच्यावरती पूर्ण ट्रेस उघडला आणि त्या ट्रेसमध्ये असं बऱ्यापैकी जॅकफ्रूटची सगळी माहिती आणि त्याचं हेडिंगच असं होतं की इट इज अ गिफ्ट टू द प्राईम मिनिस्टर फ्रॉम द फार्मर्स ऑफ महाराष्ट्र. मग फणसाचं महत्व, फणसाचे हेल्थ बेनिफिट्स, आम्ही गेले 30 वर्ष काय काम करतो, जगामध्ये त्याचा रिलेव्हन्स काय आहे, ह्याचे हेल्थ बेनिफिट्स कसे आहेत, न्यूट्रासिटिकल बेनिफिट्स कसे आहेत, परत ह्या बॅग मध्ये बाबा ह्याला कुठल्या झाडापासून आलंय, त्याला कुठली खतं फवारणी केलीत, ही ओव्हरऑल टेक्नॉलॉजी आणि ऍग्रिकल्चरची सांगड. आणि मी म्हटलं फणस हे कल्पवृक्ष आहे तर ते म्हणे नारियल को कल्पवृक्ष बोलते. तर मी म्हटलं नारळाचं तर फक्त आपण पाणी आणि नारळाचं खोबरं, पण फणसाची म्हटलं मी 2 वर्षापूर्वी फणसाची हिरवी पानं एक्सपोर्ट केलेली आहेत, फणसाची सालीचा वापर केलेला आहे, कच्चे गरे, पिक्के गरे, आता जगभर शाकाहारी मटण विगन मीटला जॅकफ्रूटचा वापर केला जातो. तर मग ऍक्च्युली फणसच कल्पवृक्ष आहे, म्हणजे ज्याचं सगळा भाग वापरात येतो, मग कल्पवृक्ष आपण त्यालाच म्हणायला पाहिजे. मग त्यांनी त्याच्यावरती म्हणजे त्यांना विशेष वाटलं ओव्हरऑल. मग त्यांनी मला सांगितलं की भारतामध्ये त्यासाठी काय करावं लागेल. तर मी म्हटलं जसं तुम्ही 2 वर्षापूर्वी भारतामध्ये मिलेट्स इयर घोषित केलं, गेल्या वर्षी तुम्ही बिहारमध्ये मखानाचं प्रमोशन केलं, कारण की मखाना तुम्ही बघा 2 वर्षापूर्वी कुठंच नव्हता, पण आता प्रत्येकाच्या घरात आहे, ते इलाइट प्रॉडक्ट झालं. पण त्याच्या स्रोत बरोबर आहे, पण ते ह्याच्यापूर्वी कधीच नव्हतं. तर म्हटलं तुम्ही एवढं जर देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जॅकफ्रूट आहे तर 1 वर्ष तुम्ही जॅकफ्रूट इयर म्हणून डिक्लेअर करावं, अशी मी त्यांना विनंती केली. आणि त्याच्यामुळे काय होईल की भारताभरामध्ये एक पॉलिसी मेकिंग मध्ये येईल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये येईल, त्याच्यावरती प्रोजेक्ट्स निर्माण होतील. आणि त्यांना मी अशी मागणी केली की आम्ही तर रत्नागिरीत येतो, तर आम्हाला जसं तुम्ही मखानासाठी बिहारमध्ये तुम्ही सपोर्ट केला तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सपोर्टनी आम्हाला महाराष्ट्राच्या वेस्ट झोन मध्ये म्हणजे आमच्या रत्नागिरी लांजा तालुक्यामध्ये एक मोठं क्लस्टर जॅकफ्रूटवर करण्याची संधी द्या आणि तुम्ही गव्हर्नमेंटनं आम्हाला त्याला सपोर्ट करावा, जेणेकरून मग ते एकदा इकडे झालं ते रोल मॉडेल होईल. तीच गोष्ट मग साऊथ इंडियामध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये, सगळीकडे ते कॉपी पेस्ट करता येईल. आणि ओव्हरऑल मी तसं 6-7 स्टेट गव्हर्नमेंट सोबत काम करत आहे, तर त्यांना ही संकल्पना आवडली. मग एक्सपोर्टच्या पोटेन्शियल बद्दल चर्चा झाली. तर मी म्हटलं $2 बिलियन म्हणजे मी एक 1 पेजर तयार करून गेलो होतो की फणसाचं एकदम इझिली समजण्यासाठी. तर म्हटलं व्हिएतनाम, मलेशिया तर एक्सपोर्ट करते, पण भारतामध्ये $2 बिलियन म्हणजे साधारण 40,000 करोडचा फणस दरवर्षी असाच नॅचरली प्रोडक्शन होते आणि त्यातलं 99% वेस्ट आहे. फक्त 1% लोक घरात खाण्यासाठी प्रोसेसिंग मध्ये थोडंफार आता काम व्हायला लागलं. आपण एवढे वर्ष काम करतो त्यामुळे त्याची आता प्रचलिती वाढली आणि ओव्हरऑल त्याचं इकोसिस्टम डेव्हलप व्हायला लागली. तर म्हटलं हेच ह्या $2 बिलियन 40,000 करोड म्हटलं हार्डली 10% जरी ते युटिलाइज झालं शासनाने, मोठी इकॉनॉमी आणि भारतासमोर नवीन एक ऍग्रिकल्चर रेव्हेन्यू स्ट्रीम निर्माण होईल. मग त्यांना या सगळ्या गोष्टी आवडल्या आणि मग त्यांनी सगळ्या प्रोडक्ट्स बघितले आणि मग मला त्यांनी ओव्हरऑल ते सगळे प्रोडक्ट्स, ती बॅग आणि हे आणि सगळे कागद मुळात मेन म्हणजे ते त्यांच्यासोबत द्यायला सांगितले. जर नक्कीच त्यांना ही गोष्ट जर प्रोडक्टिव्ह वाटली आदरणीय पंतप्रधान महोदयांना तर ते नक्कीच पुढची संधी देऊ शकतील. आणि पवार साहेब तर नक्कीच मला कायमच याच्यामध्ये सपोर्ट करत असतात. साधारणपणे किती बाय प्रोडक्ट होतात फणसापासून बघायला गेलं तर आम्ही काही ट्रेनिंग सेशन्स घेतले तर त्याच्या अगदी 30-40 बाय प्रोडक्ट्स करता येतात. पण मेन जर म्हणाल तर डायबिटीस साठी, प्रोटीन साठी, विगन मीट साठी, एक हेल्दी स्नॅकिंग म्हणून त्याच्यासाठी, परत ज्यूस, आईस्क्रीम्स, हे 6-7 जे एसक्यूज आपण रेग्युलर आपल्या डेली डे आहेत त्याच्यामध्ये सगळीकडे ते युटिलाइज होऊ शकतं. मी त्यांना हे देखील सांगितलं की मी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म केली आहे, त्याच्यामध्ये आता आम्ही फर्स्ट रेज ऑफ राऊंड पण करतो इन्व्हेस्टमेंटचा, जे म्हणजे गव्हर्नमेंटचा सपोर्ट येईल किंवा नाही येईल हा पुढचा भाग झाला. पण ओव्हरऑल आम्ही प्रायव्हेटली त्याच्यावरती आम्ही काम करायचा प्रयत्न ऑलरेडी करत आहे. तर त्यांना ती ओव्हरऑल ही गोष्ट सगळी आवडली आणि त्यांनी चांगला वेळ मला त्यावेळी दिला. मला एक विशेष काय वाटलं माहितीये का, म्हणजे आपल्याकडे पण लग्न सोहळे होतात, त्याचे रिसेप्शन्स असतात. शरद पवारांच्या नातीचा रिसेप्शन सोहळा होता. जनरली आपण लग्नाचं रिसेप्शन म्हटल्यानंतर त्याच झोन मध्ये असतो. लग्नाच्या रिसेप्शन मध्ये एका आपल्या कोकणातल्या एका शेतकरी मुलगा आहे त्याला थेट पंतप्रधानांना भेटवणं, तर ही भेट काही साधी नव्हती, ही फार नियोजित भेट असणार आहे. शरद पवार यांच्याशी तुमचा संबंध कसे आलेत आणि ते कशा पद्धतीनं दूर झाले, म्हणजे त्यांनी एवढी संधी का दिली असं हे समजून घ्यायला. पवार साहेबांना मी गेले 6-7 वर्षापूर्वी भेटलो होतो आणि पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटलो होतो तेव्हा मला त्यांनी असा प्रश्न विचारला होता की देसाई तुम्ही मला खरंच सांगा की फणसाचं पासून काय करता येतं का नक्की, की ती इकोसिस्टम आहे का, की फणसाचं एवढं तुम्ही करणार काय. तर ती तिथनं जी झाली, म्हणजे पवार साहेब ह्या वयामध्ये देखील त्यांची शिकण्याचं जे म्हणजे सगळ्या तरुणांनी त्यांना आदर्श घेतला पाहिजे.
आणि मग तिथनं जे झालेले संबंध आणि दर 3 महिन्याला 6 महिन्याला मी त्यांना भेटायचो, मग अपडेट द्यायचो, ही नवीन व्हरायटी डेव्हलप झाली, असं आम्ही हे केलंय, प्रोसेसिंग मध्ये हे करतोय. आणि मग जेव्हा ही बॅग आणि हे इनोव्हेशन जेव्हा त्या लेवलला गेलं तेव्हा साहेबांना वाटलं असावं की ही योग्य वेळ आहे की हे आपल्या देशासमोर येणं गरजेचं आहे, जेणेकरून जे पूर्वीच्या फळबाग योजनेमध्ये कव्हरअप झालं नाही समजा फणस, तर ते आज या माध्यमातून कायम देशभर जाईल, जगभर जाईल. आणि त्या विजन आणि ते दुसरं कोणीच करू शकत नाही असं मला वाटतं. पवार साहेबच ते करू शकतात, कारण की त्यांचं जे विजन आहे शेतीमधलं. आणि तुम्ही आज बघा की ह्या भेटीचं रिलेव्हन्स एवढं झालंय की फणस म्हणजे महाराष्ट्रात देशभर नाही तर जगभर पोहोचला. आणि ते आणि मुळात म्हणजे मलाही त्याचं म्हणजे आपण स्वतःच्या खुद्द घरच्या कार्यक्रमात कधी कोणाला असं हे करणार नाही, आपण त्याच माहोलमध्ये असतो. पण जेव्हा त्यांची एसपीजी आली तेव्हा मला जेव्हा साईडला गेलं त्या साहेबांच्या चेहऱ्यावरचं किंवा काकींच्या चेहऱ्यावरचं जे हे होतं की मला असं की आपल्याला ह्यांना भेटवायचंय, तर साहेबांच्या डोक्यात तेच कंटिन्यू होतं. मग तेव्हा त्यांनी ब्रीफ केलं आणि मग तेव्हा ती पुढची भेट घडवून आणली आणि जे साहेबांनी ठरवलं होतं ते. आणि एक आठवड्यापूर्वी मी जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी त्या सगळे प्रोडक्ट्स वगैरे दाखवले साहेबांना, तर तेव्हा असं वाटलं त्यांना की नाही ही खूप नवीन इनोव्हेशन आहे जे देशासमोर यायला पाहिजे. आणि त्यांनी मला सांगितलं की पंतप्रधान महोदय माझ्या घरी येणार आहेत, तेव्हा देसाई तुम्ही सगळी तयारी करून या आणि आपण मग त्यांना भेटूया. म्हणजे आता हे सगळं होत असताना एक प्रश्न पडतो की नेमकी सुरुवात कशी झाली. तुम्ही सांगितलं मागाशी तुमच्या वडिलांनी गेली 30-35 वर्ष याच्यामध्ये काम केलं, तुम्ही गेली 8-9 वर्ष. पण हे इनोव्हेशन हे सगळं करावं, इतकी रिस्क घ्यावी, हे असं का वाटलं? मुळात ह्याची सुरुवातच जसं मी बोललो तसं की 1972 साली जो दुष्काळ पडला होता भारतामध्ये, तर त्या लोक फणस खाऊन जगलेत. आणि त्या दुष्काळ माझ्या वडिलांनी देखील बघितला होता. आणि त्यांची सुरुवात जेव्हा ते शिकत होते तर तेव्हा ते आमचं मूळ गाव हातकंबा आहे, तर तिथं ते रस्त्यावर फणस विकायचे माझे वडील 25 पैसे 50 पैशाला. तेव्हा एवढा मोठा फणस 10, 12, 15 किलोचा. तर तिथनं आलेलं त्यांना माहिती होते कधीतरी जाऊन जर हे अन्न म्हणून खाल्लं जातं तर हे भविष्यात कधीतरी जाऊन हे करतात. आणि आमची वडिलोपार्जित जमीन नव्हती, लांजाला जागा घेऊन विकत घेऊन हळूहळू जसं शक्य झालं त्यात पैसे टाकत मग त्यांनी ते प्लांटेशन केलं. जेव्हा नवीन पहिल्यांदा प्लांटेशन केलं, टोटल 28 एकर क्षेत्र आहे माझं आता तिथे. आणि माझ्या सगळा नाही त्याच्यामध्ये 15 एकरवर फणस आहे आणि बाकीचे मग इनोव्हेटिव्ह सगळे क्रॉप्स आम्ही त्याच्यामध्ये ऍग्रिगेट केलेले आहेत. आणि 2013-14 साली जेव्हा मी राहुरी शिक्षणाला होतो तेव्हा त्यांनी लागवड केली. मलाही माहिती नव्हती त्यांच्या डोक्यातलं इनोव्हेशन आहे. लोक त्यांना अक्षरशः वेळा जाणीवपूर्वक कृषी विद्यापीठात टाकलं नाही. आमच्या दोघांचा आणि सगळ्यांचा अजेंडा होता की लोक राहुरी कृषी विद्यापीठात काय ऍडमिशन घेतात तर सिव्हिल सर्व्हिसेससाठी. मग माझाही एम तेच होता, वडिलांचाही डोक्यातलं थॉट ड्रीम्स तेच होते. म्हणूनच त्यानंतर मी दिल्लीला देखील होतो युपीएससीची तयारी करायला. पण नंतर असं झालं की त्यांनी लागवड केली, 36 व्हरायटीज आणल्या. लोक अक्षरशः त्यांना वेड्यात काढायची की अरे बघ कशाला फणस लावताय, काजू आंबा नारळ काही पण लावा, फणस कोण खाणार आहे किंवा काही. तशी सुरुवात झालेली आहे. पण नंतर जेव्हा मी एक दिवस मी घरी आलो तेव्हा आम्ही असं डिसाईड केलं की इथून पुढे नोकरी करायची नाही. त्यांच्यासोबत मी हात जोडले आणि गेले 10 वर्षापासून मी त्यांच्यासोबत आहे. त्यांनी जे प्लांटेशन केलं, त्यांनी जे रोप लावलं त्याचं खरंच आज झाड झालंय आणि त्याची फळं धरायला लागली. आता इथून पुढे ते प्रोसेसिंग करायचंय. अशी ओव्हरऑल गेले ही इकोसिस्टीम डेव्हलप हळूहळू होत गेली. मिथिलेश, खूप महत्वाच्या टॉपिक कडे मी तुम्हाला आणणार आहे आणि त्याचं रोल मॉडेल म्हणून तुमच्याकडे बघता येईल असं मला वाटतं. शेतकऱ्याचा मुलगा आणि त्यांनी शेती करावी असं खूप कमी शेतकऱ्यांना वाटतं. पण आता तुमचे वडील शेती करत होते, तुम्ही शेतीच करताय. आज भारताची आपण सगळी परिस्थिती जर बघितली, रोजगार व्यवसाय हे सगळं बघितलं, नोकऱ्या मिळत नाहीये, मिळाल्या तर 10, 15, 20 हजारामध्ये कुठंतरी नोकरी करावी लागते. असं असताना आजच्या तरुणांनी शेतीकडं एक व्यवसाय म्हणून कसं बघायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही ते आता गेली 10 वर्षापासून. नक्कीच, कारण की तुम्ही जर बघाल की ज्या पद्धतीने ग्रोथ होत आहे ओव्हरऑल ग्लोबली आणि भारतामध्ये पण, आणि जसं टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस वाढत चालली ते बाकीचे इकोसिस्टीम जसे डाऊनफॉलकडे चालले आहेत. पण मला असं वाटतं काळांतराने ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चर अलाइड बिझनेसेस हे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्केल होतील. कारण की वी आर गेटिंग अ मोस्ट पॉप्युलस कंट्री. परत त्याच्या मागोमाग परत खाण्याची डिमांड वाढायला लागली आहे. हळूहळू देश आपला हेल्थ कॉन्शियस, न्यूट्रिशन ह्याच्याकडे वळत चाललेला आहे. आणि शेती किंवा शेतीच्या अलाइड बिझनेसेस जेव्हा मी म्हणतो तेव्हा तुम्हाला स्वतः काही मातीत हात घालायची गरज पाहिजे असं काही नाही, की तुमची जमीनच पाहिजे असं काही नाही, किंवा तुम्हाला झाडच पाहिजे असं काही नाही. तुम्ही ते ओव्हरऑल इकोसिस्टीमचा भाग होऊ शकता. त्यासाठी तुम्ही ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटच पाहिजे असं काही बिलकुल मॅन्डेटरी नाहीये. कारण की तुम्ही बघा की महाराष्ट्रात भारतामध्ये काही यंग मुला मुलींनी असे इनोव्हेशन केले, त्यांचं बॅकग्राऊंड
कोण केमिकल इंजिनियर आहे, कोण मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर त्याला ह्याचा शिक्षणाचा आणि ह्याचा तसं बघायला गेलं आता खूप अलीकडे ही खूप उदाहरणं समोर येतात की काही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, त्यांनी नोकऱ्या सोडल्या आणि ते जाऊन शेती करतायत. काहीतरी एखादं इनोव्हेटिव्ह टू ब्रदर्स म्हणून एक ब्रँड समोर आलाय जो पुणे जिल्ह्यातलाच आहे. त्याही बंधूंनी असंच केलं की त्यांचे जॉब सोडले आणि टू ब्रदर्स उभा केलाय. खूप चांगल्या पद्धतीनं नैसर्गिक शेती करताय. तुम्ही आज हे करताय. तर ह्या तरुणांकडे म्हणून हा खरा प्रश्न, रोल मॉडेल म्हणून तुमच्याकडे बघितलं जाईल खरं तर इथून पुढे, त्या तरुणांना याच्यामध्ये काय संधी असू शकते? संधी तुम्हाला जसं मी आता जस्ट सांगितलं की खुद्द त्याच्यामध्ये स्वतः शेती सगळंच करायला पाहिजे असं काही नाही. ते इकोसिस्टमचा भाग होणं गरजेचं. आता समजा माझा उदाहरण म्हटलं तर फणसाचा व्यवसाय घ्या. मी प्लांटेशन केलं, पण प्रोसेसिंगला मला एखादा प्रोसेसिंग मॅनेजर पाहिजे. तर तिथं तुम्हाला व्यवसायाची किंवा जॉबची पण संधी आहे. किंवा त्या इकोसिस्टम मध्ये आता नर्सरी त्याच्यामधला मोठा व्यवसाय आहे. दुसरं त्याच्यामधले व्यवसाय म्हणा तर पॅकेजिंग ब्रँडिंगची लोक लागतात. ते काय मी खुद्द करू शकत नाही. तर तुम्ही त्या इकोसिस्टमचा भाग आहे, समजून घ्या. परत आता समजा उद्या आता समजा मी मोदी साहेबांना बॅग दिली, पण जेव्हा मी सस्टेनेबल म्हणतो तर त्याला सस्टेनेबल पॅकेजिंग पण पाहिजे. तर ते कोणीतरी बनवायला पाहिजे. मग ते कुठला तर पॅकेजिंग इंडस्ट्रीतला मुलगा त्याच्यावरती व्यवसाय करू शकतो, मुलगी त्याच्यावर व्यवसाय करू शकते. तुम्ही समजून घ्या. परत हे ऑनलाईन मार्केटिंग आहे. म्हणजे शेती उत्पादनं तर आहेत, पण अलाइड जे बाय प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये पण मोठी संधी आहे. तीच तर खरी संधी आहे. तुम्ही समजून घ्या की कारण की शेती तर वर्षानुवर्ष चालली आहे, पण इकोसिस्टमचा भाग कधी झाला नाही. आणि मला असं वाटतं टेक्नॉलॉजीशी फ्रेंडशिप करायचे दिवस आले, ऍटलिस्ट इन ऍग्रिकल्चर. आणि इथून पुढे ऍग्रिकल्चर अलाइड बिझनेसेसला खूप चांगला स्केल आहे. आणि प्रत्येकच माणूस स्वतः सगळे एकटा गोष्ट करू शकत नाही. एकतर मी शेती करू शकतो नाही, तर एकदा मी माझा प्रॉडक्ट विकू शकतो. इट नीड्स अ टीम. आणि ह्या टीमचा भाग जर झालं, उद्योगाचं स्वरूप पाहिजे 100%. आणि मग तेच व्यवसाय. म्हणजे आज हे मोठं मिथ आहे की शेती करायची म्हणजे मला बाबा जमीन घ्यायला पाहिजे, मग त्याला पैसे कुठून येणार, झाडं लावायला पाहिजे, मग तिथं खर्च येणार, पॅरेंट्स कधी कधी म्हणजे पालक कधी कधी सपोर्ट करत नाहीत. तर तसं न बघता ह्याच्याकडे वेगळ्या स्वरूपाने जर बघितलं, म्हणजे शेतीचं एक इकोसिस्टम जर पाहिली तर त्याच्यामध्ये छोटे दडलेले 10-11 बिझनेसेस आहेत. आणि एक माणूस एकच गोष्ट करू शकतो. तर त्यामुळे ही 10-11 लोकांची तरी टीम पाहिजे. आणि जसे हे डेव्हलप होत जातील, आणि तुम्ही बघा आपण बाहेरची पिकं म्हणजे एक्सेप्ट केली, पण जी मूळची पिकं आहेत, हे फणस हे पुढे आलं म्हणून. आता जर तुम्ही बघाल जांभूळ आहे, करवंद आहे, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत जे मेडिसिनल आहेत, पण त्याच्याला कोणी अजून पण हातच लावलेला नाहीये. तर ह्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर आता आम्ही आमचं आयुष्य अख्ख्या कुटुंबाने जॅकफ्रूटसाठी वाहून घेतलं, तसं कोणीतरी दुसऱ्या पिकांसाठी पण करून घ्यायला पाहिजे. दिस इज अ अपॉर्च्युनिटी. आणि त्यामुळे या इकोसिस्टमचा जर भाग झाला, ते व्यावसायिक संधी आहेत. आता समजा सोशल मीडिया असेल, तर सोशल मीडियावरती कधी कधी आता वेळेअभाव मला करायचं म्हणजे, पण त्याच्यामध्ये जर एखादी सिस्टम जे मार्केटिंग पेअर मध्ये काम करतात, तर ते त्याचा भाग होऊ शकतात. तो व्यवसायच आहे ना. मग त्याला असं नाही म्हणणार, इट इज कॉल्ड एज ऍग्रिकल्चर अलाइड बिझनेसेस. तर तशा पद्धतीने जर स्केल केलं. शेतीची चर्चा आहे आणि शेतकऱ्याची चर्चा आहे म्हणून हा प्रश्न आवश्यक आहे इथं विचार. आणि तरुण असल्यामुळे तर जास्त आवश्यक. आपण बघतोय शेती करणारा जर मुलगा असेल तर त्याचं लग्न जमत नाही. त्याच्यामुळं घरचे काय म्हणतात, बाबा तू 10, 15, 20 हजाराची कुठेही नोकरी, कसलीही नोकरी कर, पण तू शेती काय करू, कारण तुझं लग्न जमणार. आणि ही वस्तुस्थिती पण आहे. आज गावखेड्यांमध्ये जर आपण गेलो तर शेती करणाऱ्या मुलांचं लग्न जमत. कसं बघताय तुम्ही? ह्या गंभीर विषय, पण विषय महत्वाचा. खूप गंभीर विषय आहे, पण ह्याला सोपं उत्तर पण असं आहे की ओव्हरऑल तुमचं मेंटल पर्स्पेक्टिव्ह ह्याच्यामध्ये मॅटर करतं. एखाद्या मुलीचा स्वतःचं मेंटल पर्स्पेक्टिव्ह असेल की तिच्या कुटुंबात असेल. कधी कधी असं असतं की मुलींना असं वाटतं की मी लग्न करावं, मग ते कुटुंबातली लोक त्यांना अलाउड करत नाहीत की तू असं करू नको. किंवा बरेचशी मुलं मुली माझ्या शेतावर येतात, त्यांना शेती करायची असते, पण मग पालक म्हणतात नको बाबा तू शेती नको करू, इथं काय होणार नाही, तू बाबा आपली नोकरी कर. तर हा जो कम्युनिकेशन गॅप आहे किंवा जनरेशनल गॅप आहे. म्हणजे तुम्ही बघा की आई वडिलांनी त्यांनी खूप कष्ट केले, पण ही जनरेशन जी आहे आमची, ही एवढी फास्ट वाढली आणि ही दरवर्षी वाढते. पूर्वी 10-10 वर्षाला ती इव्हॉल्व्ह व्हायची, आता दरवर्षी इव्हॉल्व्ह होते. त्यामुळे हे कम्युनिकेशन गॅप दिवसेंदिवस खूप वाढत चालले. तुम्हाला असं वाटत नाही का की जर म्हणजे आता तुमचंही लग्न झालेलं आहे, तुम्ही जर आधुनिक शेती केली किंवा अलाइड बिझनेसेसला शेतीला कनेक्ट केलं, तर हे जे परसेप्शन तयार झाले आतापर्यंत, हे बदलू नाही शकणार? बदलू शकतं. मी तुम्हाला सांगू, माझी स्वतःची बायको जी आहे ती बॉर्न बॉटम मुंबईतली आहे. ती जन्म तिचा मुंबई, शिक्षण मुंबई, सगळं मुंबई आहे, आणि ती गावाकडे माझ्यासोबत सेटल झालेली आहे. आणि ह्या फणसाच्या इकोसिस्टमचा पूर्ण भाग आहे. म्हणजे मी जर आज एवढं बाहेर मोकळीकडे फिरतोय,
ते एवढे वर्ष मी माझ्या वडिलांमुळे फिरू शकत होतो आणि व्यवसायाला गती देऊ शकत होतो. आता माझी बायको त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली आहे. अशी उदाहरणं आहेत आणि ही उदाहरणं समोर येणं गरजेचं आहे. आणि अशी जेवढी मल्टिपल उदाहरणं घडतील आणि ही जेव्हा लोकांपर्यंत जातील त्याच्या माध्यमातून हे परसेप्शन बदलेल आणि काळाला गरज आहे. तुम्ही समजून घ्या की पूर्वी असं होतं की महिलांना तेवढं प्लॅटफॉर्म नव्हतं, पण आज महिलांना प्लॅटफॉर्म आलं आणि आता ती इंडिपेंडन्स आणि एक समानतेला आपण आलो. पण इथून पुढे हा जो प्रॉब्लेम आहे हा काळांतराने वेळ ही म्हणजे वेळ ह्या गोष्टीला सोल्युशन आहे आणि ओव्हरऑल परसेप्शन ह्याला हे सोल्युशन आहे. आणि ह्या परसेप्शन हे ज्या सक्सेस स्टोरीज जर पुढे आल्या का नाही, म्हणजे मी चांगली म्हणजे जर राहुरीत ऍडमिशन होतं, ब्राईट स्टुडंट होतो मी, कुठलीही नक्कीच मी क्लास 1 पोस्ट काढली असती, पण त्याला ते परसेप्शन महत्वाचं होतं. की माझी बायको तिला काही गरज नव्हती गावाकडे. ना तर आज बघा की लोकांना असं वाटतं की शेती मी रिटायर झाल्यावर करावी, पण बरेचशी लोक अशी आहेत की ज्यांना ऑनगोईंग जॉब करत असताना पण या गोष्टी करतात. सोडले जॉब. बरोबर आहे. तर हा जो परसेप्शन आहे हा बदलेल, पण ह्याला काळ जाईल. पण जेव्हा काळ जाईल तेव्हा ह्या लॉंग टर्म ह्याचा इम्पॅक्ट झाला. असं काही पारंपरिक शेती जर तुम्ही करत बसला तर परसेप्शन नाही बदल. तुम्ही समजून घ्या, तुम्हाला बदलावं लागेल. तुम्ही आधुनिकतेची जोड द्यावी. आपण जे सुरुवात केला तुम्हीच म्हणालात की शेतीला व्यवसाय म्हणून बघितला पाहिजे. तर व्यवसाय म्हणजे हाच आहे ना. तुम्ही समजून घ्या की जसं मी म्हणालो की आमच्या कोकणात भाताची शेती खूप होते, पण ते फक्त नातवंडांना देण्यासाठी किंवा इकडे तिकडे वाटण्यासाठी स्वतःसाठी. पण मग त्याला पॅकेजिंग नाही, ब्रँडिंग नाही. मग ह्यासाठी यंग ब्रेन्सची गरज आहे. म्हणजे मला असं वाटतं की आता आम्ही मिलेनियल्स मध्ये आलो, तर आता ही यंग मुलं एवढी फास्ट आहेत, एवढी शार्प आहेत, एवढी ब्राईट आहेत, तर त्यांचा स्पीड आणि त्यांच्यासोबत फ्रेंडशिप हे फार महत्वाची आहे. आणि ती लोक जेवढी त्यांचं डोकं म्हणजे जर आपले आई वडील एखादी गोष्ट जर 1 तासामध्ये ग्रास्प करत होते असतील तर आम्ही ती 15 मिनिटात करू शकत असेल, पण ही नवीन जनरेशन ही 5 मिनिटात 2 मिनिटात करते, कारण की टेक्नॉलॉजी त्यांच्या हातात आहे. आणि म्हणूनच समजा जी बॅग दिली आणि मी मोबाईल टॅप केला आणि तो ट्रेस ओपन झाला, ही दॅट इज द टेक्नॉलॉजी अँड फ्रेंडशिप डन विथ द ऍग्रिकल्चर. हेच जर ओव्हरऑल आपल्या आयुष्यामध्ये झालं तर ह्याच्यातनं परसेप्शन बदलेल आणि बदलत आहे. ही पॉझिटिव्ह नोट आहे. आणि मला असं वाटतं अजून जसे उदाहरणं पुढे येतील. जसं तुम्ही या लग्नाचा वगैरे जो प्रॉब्लेम जो म्हणालात तो काळांतराने हा कमी होईल, कारण की जसे काय म्हणतात शेवटी हे सर्कल आहे. म्हणजे जसं पूर्वी आपण शेतीप्रधान होतो, आजही शेतीप्रधान आहे. तुझ्या लग्नाच्या वेळेस असा प्रश्न नव्हता ना उपस्थित केला की तू शेती करतोय म्हणून आता? तसा प्रश्न कधी उपस्थित झाला नव्हता, पण असा प्रश्न होता की तू गावाकडे नक्कीच म्हणजे मिसेसला तू गावाकडे सेटल होऊ शकते का, कशी मॅनेज करशील, हे होईल ते होईल. पण त्याचं स्वतःचं तिचं हे होतं की बाबा नाही मला शहर नको वाटतं. आणि आता अशी झाली परिस्थिती की म्हणजे माझं पण म्हणजे आपलं काम झालं, काम भलं, मुंबई पुण्यात 2-3 दिवस आपले काम केले, घरी गेलं आणि बाकीचे 8-10 दिवस घरी घालवून आणि त्याशिवाय करमत नाही. परत वाटलं की परत 2-3 दिवस आपण आलं, काम केलं आणि परत गेलं. कारण की एकदा तुम्ही तिकडे सेटल व्हायला लागलात, तुम्हाला ते मेंटल पीसचा अनुभव आला ना की तुम्ही परत इकडे वळू शकत नाही, असं मला वाटतं. 2-3 गोष्टी फार चांगल्या उपस्थित केल्यात खरं तर तुम्ही. म्हणजे एक जागतिक बाजारपेठ जर मिळवायची असेल आपल्या शेती उत्पादनात, तर ह्या नवीन पिढीचं तुम्ही एक तंत्रज्ञानाचं ज्ञान ही एक गोष्ट आहे. पण आता हे बाजारपेठेत जायचं असेल तर कशा तयारीनं आपल्या तरुणांनी तयारी केली पाहिजे? त्यांचं ज्ञान, त्यांचा अभ्यास आणि शेती ह्याला कशी जोड दिली पाहिजे? शेवटचा बाजारपेठेमध्ये जर जायचं असेल तर अगेन आय विल कम टू दॅट थिंग की टीम वर्क. का तुम्हाला सांगतो की आजच्या घडीला आता मी पण जेवढा व्यवसाय करतो, मी आता असं जेवढे केवढे पैसे कमवले ते आम्ही ह्या व्यवसायात घालत आलो. कारण की काजू, आंबा, द्राक्ष आणि या सगळ्यांची इकोसिस्टम डेव्हलप होती, फणसाची इकोसिस्टम डेव्हलप आम्हाला करावी लागली. त्याच्यामध्ये डबल म्हणजे 5 पट जास्त स्ट्रगल होता. पण ह्याच्यामध्ये बघाल तुम्ही की आम्ही B2B मध्ये सेल्स करतो. मी जर ते मार्केटिंगवर पैसे खर्च करत राहिलो असतो, मी जर ते ब्रँडिंगवर पैसे खर्च करत राहिलो असतो, जेवढे पैसे कमवले असते तर ही सप्लाय चेन डेव्हलप झाली नसती. तर एकतर टीम वर्क आणि दुसरं मेन म्हणजे आजच्या घडीला तुम्ही बघा, आता तुम्ही माझ्याशी आज बोलताय कारण की तुम्ही माझा सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला. तो काय मी पोस्ट केला नाही, का तो ओव्हरऑल व्हायरल झाला. तर सोशल मीडियाचे बरेच वापर म्हणजे आता स्क्रॅप मध्ये काम करणारी बरीचशी मुलं ही सोशल मीडियाच्या वापराने व्यवसाय करतात, किंवा बाबा कोणी प्रोसेसिंग मध्ये काम करतात, किंवा कोणी बाबा ओव्हरऑल म्हणजे सगळ्याच डोमेन मध्ये. आणि त्याचा जेवढा तुम्ही जास्तीत जास्त वापर कराल त्याच्या माध्यमातून तुम्हाला कस्टमर्स मिळत जातील आणि त्यासाठी टीम वर्क लागेल. म्हणजे मला एक जाणवतं की शेती पण मिस करायची, प्रोसेसिंग पण मिस करायची आणि त्याचं विक्रीचं पण व्यवस्था पण मिस करायचं, तर तो धंदा कधीच सक्सेसफुल होत नाही. त्यासाठी तुम्हाला लोक लागतात. लोकांशिवाय गोष्ट म्हणजे कुठली गोष्ट पुढे जात नाही. आणि मला असं वाटतं की इथून पुढे स्ट्रॅटेजिकली जर काम केलं व्यवस्थितपणे, आणि मुलं मुली खूप हुशार आहेत या बाबतीत. तुम्ही बघा किती स्टार्टअप्स इतक्यात आले. स्टार्टअप्स म्हणजे लोक हॉटेल केले किंवा एक्सपिरियन्शियल हॉटेलिंग सुरू झाले, किंवा बाबा त्याच्यामध्ये हे जे आता स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट का उभे झाले,
किंवा ओव्हरऑल ओला उबर का झाले, कारण ही चेन सिस्टीम ब्रेक केली, त्याने आउट ऑफ दी वे काहीतरी काम केलं. बरोबर. तर ही आउट ऑफ दी वे गोष्ट, आणि आजी आजोबा आई वडील एवढ्या शेतीचा एवढे वर्ष गाडा हाकत आले, आता यंग मुलांची गरज भासली आहे शेतीला, की त्यांनी त्यांचे पाय जमिनीवर आणून मातीमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीने या सगळ्या गोष्टीचा जर वापर केला तर ह्या शेतीप्रधान देश मेंटेन तर राहीलच इथून पुढे, आणि त्याला गती खूप येईल. आणि तुम्ही जर बघाल की टेक्नॉलॉजीचा बाकीकडे किती म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट झालाय, जॉब्स कमी व्हायला लागले, हे सगळं व्हायला लागलं, याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऍग्रिकल्चरकडे काय आहे की लोक दिवसेंदिवस कोविड नंतर शेतीकडे वळायला लागले. हे जेवढं वाढेल तेवढं हे ऍग्रिकल्चरचं सर्कल पूर्ण अजून मोठं होत जाईल, आणि ऍग्रिकल्चर अलाइड बिझनेसेस मध्ये ह्याच्यामध्ये काळांतराने खूप चांगली संधी याच्यामध्ये मिळू शकेल असं मला वाटतं. खूप धन्यवाद मिथिलेश, वेळ दिला एवढ्या धावपळीच्या याच्यामध्ये, आणि आमच्या प्रेक्षकांसोबत या गप्पा एक मार्गदर्शनपर राहतील, प्रेरणादायी राहतील. खरं तर आपण बघतो की शेतीला नेहमीच दुय्यम स्थानानं आपण बघितलंय, पण शेती दुय्यम नाही. येणाऱ्या काळामध्ये शेती ही प्रथम स्थानावर असेल. आणि जसं मिथिलेशने सांगितलं की नवीन पिढीला तंत्रज्ञान अवगत आहे, ते जर शेती आणि शेतीचे अलायड बिझनेसेस जे आहे, बाय प्रोडक्ट आहे, याला जर त्याची जोड मिळाली तर शेती जगाच्या बाजारपेठेमध्ये आपलं प्रभुत्व गाजवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जॅकफ्रूट किंग हे मिथिलेशला का म्हणताय हे आपल्याला समजलं असेल. म्हणजे काय केलंय आणि त्याचं काय झालेलं आहे हे सगळं तुमच्या समोर आहे. तुम्हाला मिथिलेशचा हा विचार, मिथिलेशचा प्रवास, मिथिलेशचे प्रयत्न हे कसे वाटतात या संदर्भामध्ये व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला जरूर कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. प्रत्येक घरातल्या मुलांना हा तुम्ही दाखवा, कारण येणाऱ्या काळामध्ये रोजगार, नोकरी याचे भयंकर प्रश्न, आणि ते जर सोडवायचे असतील असे इग्नायटेड माइंड्स आपल्याला हवेत, आणि त्यांचेच विचार मुलांना प्रेरणा देतील. धन्यवाद.